बोल शिवानी, बोल प्रामाणिकपणे सांग. हे बघ, आपल्या आश्रमाची लाज तुझ्या हातात आहे शिवानी. सांग सगळ्यांना, किती वर्ष राहतेस तू इथे? तुला कधी वाईट अनुभव आला? तुझ्याशी कधी कोणी चुकीचं वागलं? सांग सगळ्यांना. ही ही मुलगी जेव्हा इथे आली ना, तेव्हा हिचं कोणीही नव्हतं. पटकत राहिली असती इथे तिथे. खरंच फसवली गेली असती. समाजात लांडगे कमी नाही येतो, पण या आश्रमाने तिला आश्रय दिला. आज समाजामध्ये एक यशस्वी पत्रकार म्हणून वावरते ती. अशा कित्येक मुलींचे आयुष्य सावरले त्या आश्रमाने, आणि याची पूर्ण जाणीव आहे शिवानीला. हो ना शिवानी? शिवानी, तुझ्या बाबतीत घडलेली किंवा तुझ्या आठवणीतली एक घटना सांग. एक घटना सगळ्यांसमोर सांग. मी आत्ताच्या आत्ता हा आश्रम बंद करायला तयार आहे. मग या सगळ्या निराधार मुली रस्त्यावर आले ना त्या एका मुलीसाठी तरी चालेल. हो ना? चालणार ना शिवानी? सांग सगळ्यांना. सांग खरं काय ते सांग. हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. सांग. बघितलं तुम्ही? पडली का? हे तुम्ही जे काही बोलताय, तुम्ही जे काही करताय ते त्या एका मुलीच्या सांगण्यावरून. नाही, मी सुद्धा कोर्टाच्या निकालाचीच वाट बघतोय. आणि मला खात्री आहे माझ्यावरचे आरोप दूर होतील. ठीक आहे, की तो कोणाचीच काही तक्रार नसेल तर आपण तरी काय करणार? इथं असणाऱ्या सगळ्या मुलीपैकी एकही मुलगी जर पुढे येऊन काही सांगत नसेल, ह्याचा अर्थ इथं काहीच होत नसेल. ठीक आहे, आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झालाय ना, त्याबद्दल आम्हाला माफ करा. येतो आम्ही.